गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्यांच्या अमानुष मारहाणीमुळे एका तरुण विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती। या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी पुकारलेल्या विद्यार्थी स्वाभिमान आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे। प्रशासनाने संबंधित संशयित आरोपी प्राचार्याचे निलंबन जाहीर केले असून विद्यार्थ्यांच्या इतर सर्व मागण्यांना मंजुरी दिली आहे। काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एका विद्यार्थ्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली होती। अपमान आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली। या घटनेमुळे शहरात आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाचे वातावरण होते। आपल्या सोबत्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो विद्यार्थी बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता रस्त्यावर उतरले। या आंदोलनात मृत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते। त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले। प्रशासनाचा आंदोलनाची वाढती तीव्रता आणि विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून महाविद्यालय प्रशासनाने तातडीने बैठक घेतली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागणीनुसार दोषी प्राचार्याचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे। तसेच भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून महाविद्यालयात तक्रार निवारण कक्ष अधिक सक्षम करणे आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। केवळ निलंबनावर समाधान न मानता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। या प्रकरणाची पोलीस स्तरावर स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित प्राचार्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि स्वाभिमानाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी विद्यार्थी नेत्यांनी दिला। या यशस्वी आंदोलनामुळे विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण असून दोषीला कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करण्यात निर्णय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने व्यक्त केला आहे। आप्पा, या ठिकाणी एका विद्यार्थ्याने प्रिन्सिपलने मारहाण केल्यामुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे आणि आज ABVP यांनी पण आंदोलन केलेलं आहे आणि एक तुम्ही संचालक आहेत, काय सांगाल? मी या संस्थेचा अध्यक्ष आहे। परवा ही घटना घडली। मी मुंबईला होतो। मला मुंबईला निरोप आला की अशा पद्धतीची घटना आपल्या संस्थेमध्ये घडलेली आहे। मी ताबडतोबीने रात्री आल्याच्या नंतर आज सकाळी संस्थेमध्ये आलो। सकाळपासून या सगळ्या बाबतीमध्ये मी चौकशी करतो आहे आणि आल्याबरोबर मी पहिल्यांदा निर्णय जो घेतला की याच्यामध्ये प्रिन्सिपलची चूक असेल नसेल, चूक तर त्याची दिसतेच आहे आणि म्हणून त्याला ते शासन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ताबडतोबीने त्याच्या निलंबनाची कारवाई या ठिकाणी केलेली आहे। मीनवाईल ABVPची सगळी मंडळी, पदाधिकारी मंडळी इथं आलेली होती। त्यांनी पण मला हे निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यात पण त्यांची प्रमुख मागणी ही होती की तुम्ही ताबडतोबीनं प्राचार्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याचं निलंबन केलेलं आहे। इतरही त्यांच्या काही 2-3 मागण्या त्याच्यामध्ये आहेत। समुपदेशन केंद्र वगैरे हे ज्या बाबी आहेत ह्या सक्रिय झाल्या पाहिजेत वगैरे, ते आमचं ऑलरेडी चालू आहेच, परंतु अजून त्यामध्ये जास्तीची सुधारणा कशी करता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चितपणाने करू। आमच्या संस्थेमध्ये पहिल्यांदा हा इन्सिडेंट घडलेला आहे आणि असं वाटत होतं की हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि याच्या अगोदर एकही विद्यार्थ्यांची तक्रार जी आहे आमच्या मॅनेजमेंटकडे आलेली नव्हती। कुठली सूचना किंवा तक्रार आली असती तर आम्हाला पण त्याच्यामध्ये लक्ष घालता आलं असतं, परंतु प्रिन्सिपल आणि त्यांच्या स्तरावरती हा विषय घडलेला आहे। प्रिन्सिपलने इतकं त्याला मारायची काही आवश्यकता नव्हती, समज द्यायला पाहिजे होती किंवा त्याला पालकांना बोलून घ्यायला पाहिजे होतं वगैरे। पण आता ही जी घटना घडलेली आहे, दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे आणि तो अतिशय साधारण सामान्य कुटुंबातला विद्यार्थी होता। पालक त्याचे इथं आलेले आहेत, त्यांची पण परिस्थिती अतिशय सामान्य आहे आणि तोच पुढे भविष्यामध्ये एक चांगला विद्यार्थी किंवा तो चांगल्या पद्धतीने जॉब करू शकला असता। फॅमिलीचं पण त्यांचं नुकसान झालेलं आहे, परंतु ही जी घटना घडलेली आहे याच्यासाठी पोलीस प्रशासन पण चौकशी त्यांच्या पद्धतीने करणार आहे आणि आम्ही जो काही निर्णय घ्यायचा होता निलंबनाचा तो घेतलेला आहे। विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार तुम्ही? विद्यार्थ्यांना आम्ही आता सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी असं आवाहन करतो आहे की तुम्हाला प्राध्यापक किंवा प्राचार्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी असतील, तुम्हाला सूचना करायच्या असतील, इथं मी अध्यक्ष म्हणून असतो किंवा प्रफुल्ल इथं खजिनदार म्हणून असतो, विशालदादा या कॅम्पसचा इन्चार्ज म्हणून इथं कामकाज बघत असतात। आम्ही सगळी मंडळी इथं रोज एक ना एक कोणीतरी मॅनेजमेंटचे पदाधिकारी इथं उपस्थित असतो। आमच्याकडे
यानंतर कुठल्याही विद्यार्थ्यांनी येऊन सूचना केली पाहिजे, त्यांची तक्रार केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं वेळोवरती त्याचा बंदोबस्त करता येईल.